राष्ट्रीय रेलवे यात्री संघ सोशल वेलफेयर फाउंडेशन द्वारा 30 सितंबर को खामगांव में डीपी रोड वर्धन लेआउट गार्डन में होम मिनिस्टर खेल पैठनी का कार्यक्रम का आयोजन किया गया था। ये कार्यक्रम राष्ट्रीय रेलवे यात्री संघ सोशल वेलफेयर फाउंडेशन के संस्थापक अध्यक्ष दीपमाला कांबले, रत्नाताई डिक्कर, ज्योति बावस्कर, सीमा पांडव, माधुरीताई गवई, जानवीताई कुलकर्णी, भाग्यश्री मानकर, नगर सेविका भाग्यश्रीताई मानकर इन महिलाओं ने आयोजित किया था। इस कार्यक्रम में महिलाओं के लिए अलग अलग खेल का आयोजन किया गया था। इस कार्यक्रम में प्रथम बख्शीश दीपा पुरवार, इनको पैठनी साड़ी दी गई। दूसरा बख्शीश कल्पना लाहुड़कार, इन्हें चांदी का सिक्का दिया गया। तीसरा बख्शीश सुनीता मोरखड़े को जूसर दिया गया। इस कार्यक्रम में राष्ट्रीय रेलवे यात्री संघ सोशल वेलफेयर फाउंडेशन में बड़ी संख्या में महिलाएं पदाधिकारी उपस्थित थे। येथे होम मिनिस्टर खेळ पैठणीचा जो कार्यक्रम पार पडला आहे त्यामध्ये मी प्रथम विजेता पैठणी जिंकून 11 जणींपैकी पण आपण 11 जणी खेळ घेणार आहे, काही प्रॉब्लेम नाही। 5-5 जणींचा खेळ न घेता 11 जणी एका रांगेत उभा राहायचं आहे। 11 जणी राईन मध्ये उभा राहायचं आहे। त्यामधल्या 6 जण लक्षात घ्या, लाईन मध्ये सगळं उभे राहतील। लाईन कोणती रेष हवा सुरू आहे, हवा भरती सरकारीचा मोर नाचरा हवा, संसारातून वेळ काढून खेळ खेळूया। भरती सरकारीचा मोर नाचरा। आजची भागवत विजेती कार्यक्रमामध्ये छोटासा का होईना आजचा हा जो खेळ पैठणीचा जो कार्यक्रम आहे रेल यात्री मजदूर संघ आणि सोशल वेलफेअर फाउंडेशनतर्फे घेतलेला अतिशय सुंदर असा प्रोग्राम झाला आज आमचा आणि सर्वांनी खूप छान अशी मजा पण केली। आम्हीसुद्धा सगळ्या महिला आमच्या ज्या आहेत त्या सगळ्या सहभागी झालो होतो। असेच कार्यक्रम रेल्वे एकता मजदूर संघाने घ्यावे, असेच आम्हाला सहभागी करून घ्यावे सगळ्या याच्यामध्ये। आणि आजचा जो कार्यक्रम आहे हा वयाचं कुठलंही बंधन नव्हतं याच्यामध्ये, सर्व याच्यातल्या कॅटेगरीतल्या आमच्या ज्या महिला आहे त्या सर्वांनी सहभाग घेतला। सगळ्यांनी एकजुटीने कार्यक्रम हा पार पडला। याच्यामध्ये रत्नाताई डिक्कर असतील, भाग्यश्री मानकर असेल, शिवानी कुलकर्णी असतील, आम्ही सगळ्यांनी हा कार्यक्रम एकजुटीने पार पडला। असेच सर्व कार्यक्रम एकजुटीने पार पडत राहो आणि आम्हाला महिलांना नवरात्रीनिमित्त तुमची ही खास पर्वणीच म्हणावी लागेल की हा कार्यक्रम आम्हाला इतक्या याने आम्हाला करायला मिळाला, कारण एवढ्या व्यस्ततेमध्ये आज अष्टमी असताना सुद्धा सर्व महिला, सर्व आमच्या नवदुर्गा इथे जमा झाल्या आणि हा विशेष कार्यक्रम आम्ही सगळ्यांनी खेळला। आम्हाला सर्वांना खूप आनंद आणि खूप मजा आली। पुढच्या वर्षी पण नवरात्रीमध्ये हा कार्यक्रम यापेक्षाही सुंदर हो, यापेक्षाही ताईंनी म्हटलं की महिलांची उपस्थिती फार कमी होती, पण ताई हा कार्यक्रम थोडा वेळेवरच आमच्यासाठी झाला आहे आणि आज अष्टमी असल्यामुळे प्रत्येकाच्या घरी काही ना काही प्रोग्राम असल्यामुळे या कार्यक्रमाला थोडी महिलांची उपस्थिती कमी होती। उपस्थिती जरी कमी असली तरी गर्दीपेक्षा दर्दी महत्त्वाची असते, तर तीच आज इथे दिसून आली सर्वांमध्ये। असेच कार्यक्रम तुम्ही घेत राहो आणि आम्ही तुमच्या सर्वांच्या सोबत नेहमी आहोत
आम्हाला तुम्ही हाक द्या, आम्ही तुम्हाला साथ देऊ. धन्यवाद. जय मा. रेल यात्री सोशल वेलफेअर जो संघ आहे याच्यात आमच्या डिक्करताई आहे. त्यांनी आम्हाला ही कल्पना सांगितली, तर मी म्हटलं आपल्या घराच्या समोरच्या गार्डनमध्ये आणि महिलांना अशा कार्यक्रमामध्ये, आता जो नवरात्र उत्सव सुरू आहे तो एक प्रकारचा स्त्री शक्तीचा जागर आहे, तर त्याच्यामध्ये सगळ्या महिलांनी अष्टमी असल्यावर सुद्धा आजच्या दिवशी येऊन एवढ्या चांगल्या प्रकारे आनंदी वातावरणात खेळ खेळले आणि पैठणी पण जिंकलेल्या आहेत, काही ताईंनी ज्युसर जिंकलेले आहे. आणि प्रथम तर सर्व रेल्वे वेलफेअरचे मी खूप खूप धन्यवाद देते की त्यांनी सर्व महिलांसाठी असं हे एक स्टेज अवेलेबल करून दिलं. आणि नंतर आमच्या डिक्करताई, जान्हवीताई, शिवानीताई, आमच्या आई, तसेच मॅडम, रेल्वे वेलफेअरच्या सर्व इथे उपस्थित राहिले. नितेशदादा मानकर यांनी आमचा हा कार्यक्रम त्यांच्या जनोपचार न्यूजवर लाईव्ह दाखवला, त्याबद्दल त्यांचे धन्यवाद. आणि तसेच सर्व ह्या मैत्रिणी ज्या आलेल्या आहेत त्यांचे पण खूप खूप धन्यवाद. आणि सर्वांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा आणि होऊ घातलेल्या दसऱ्या ह्या सणाच्या पण खूप खूप शुभेच्छा.